बातमी आहे माढा लोकसभा मतदारसंघातून। माढामध्ये रणजितसिंह निंबाळकर की मोहिते पाटील, संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। माढामध्ये रणजितसिंह निंबाळकर येणार, ते गड कायम राखणार आहेत की धैर्यशील मोहिते पाटील बाजी मारतायत याकडे लक्ष असणार आहे। मात्र माढ्याची लढत ही अत्यंत महत्त्वाची अशी असणार आहे। तर आपले प्रतिनिधी सचिन कसबे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सचिन, माढ्याकडे अगदी लक्ष लागलेलं आहे संपूर्ण राज्याचं, कारण इथे निंबाळकर गड राखतायत की धैर्यशील मोहिते तो गड आपल्याकडे खेचून आणतायत, लक्ष असणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघासाठी अवघ्या काही वेळामध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास 32 उमेदवार रिंगणात होते। मात्र प्रमुख लढत ही महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 63.65% मतदान या मतदारसंघामध्ये झालं होतं। आता मतमोजणीच्या दरम्यान 14 टेबलांवर 20 ते 27 इतक्या फेऱ्या या होणार आहेत आणि त्यानंतर हा अंतिम निकाल जाहीर केला जाईल। त्यामुळे पूर्ण मतदारसंघामध्ये उत्सुकता आहे की या फेऱ्यानंतर कुणाचा विजय होईल। दोन्ही उमेदवारांचं पारडं जड मानलं जात आहे, त्यामुळे निकालामध्ये चुरस आहे। आपण आता बघणार होतो काही वेळात मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर याचे कल यायला सुरुवात येईल आणि त्यामुळे उत्सुकता आहे की नक्की माढा मतदारसंघाचा निकाल हा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जातोय की महाविकास आघाडीच्या बाजूने जातोय। निश्चितच सचिन, वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।